नमस्कार अमरावती। विदर्भामध्ये उष्णतेचा कहर कायम असून अमरावती, अकोला आणि वर्धा तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठलाय। काही जिल्ह्यांमध्ये पारा तब्बल 45 ते 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून नागरिक हैराण झाले आहेत। भारतीय हवामान विभागाने 23 मे पर्यंत विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा इशाराही दिलाय। अमरावती, अकोला, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर 17 मे रोजी अमरावती शहरातील तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचले। कोरडे वातावरण आणि उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात मोठी वाढ झाली असून पुढील 2 दिवस आणखी तीव्र उष्णतेचा अंदाज वर्तवण्यात आलाय। रविवारी अमरावती शहरातील अनेक रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला, तर उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळले। दरम्यान दक्षिण अंदमान परिसरामध्ये मान्सून पोहोचल्याने हवामानात बदलाचे संकेत मिळू लागले आहेत। बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातील परिस्थितीही मान्सूनसाठी पोषक बनत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान विभाग प्रमुख अनिल बंड यांच्या माहितीनुसार केरळ किनारपट्टीवर 26 मेच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। त्यानंतर विदर्भातील हवामानात बदल होऊन महिना अखेरीस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर सध्या विदर्भकरांना आणखी काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागणार असून मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचं आता लक्ष लागून आहे। नमस्कार। काल अकोला येथे 46 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर अमरावती येथे 45.8 होते। त्याचप्रमाणे वर्धा आणि नागपूरसुद्धा उच्चांकी तापमान होते। सध्याच्या परिस्थितीमध्ये विदर्भावर असलेली द्रोणीय स्थिती जी आहे ती मध्य महाराष्ट्राकडे सरकलेली असून त्यामुळे विदर्भात कोरडे वातावरण निर्माण झालेले आहे आणि विदर्भ, मध्य प्रदेश तसेच राजस्थान, दिल्ली या सर्व भागावर कोरडे वातावरण असल्यामुळे तिकडून येणारे उष्ण आणि कोरडे वारे विदर्भात येत आहेत आणि त्यामुळे तापमान सातत्याने वाढत आहे। सकाळी दिवस निघाल्यापासून दुपारपर्यंत कडक ऊन तापते आणि त्यानंतर संध्याकाळी 4-5 वाजता ढगाळ वातावरण येते, परंतु आधी ऊन तापल्यामुळं तापमान वाढून जाते आणि ढगाळ वातावरण आल्यामुळं ते तापमान पुन्हा जास्त असह्य होते। तर आजसुद्धा अमरावतीमध्ये भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्याकरता अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वर्ध्याकरता ऑरेंज अलर्ट दिलेला असून आज आणि उद्या विदर्भात तापमान हे 46 डिग्रीच्याच आसपास राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर थोडेसे कमी होऊन 23 तारखेपर्यंत विदर्भात उष्णतेची लाट अशीच राहण्याची शक्यता आहे। फक्त तापमान थोडे कमी होईल, 46 डिग्रीपेक्षा थोडे कमी राहील। तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरणात ढगाची कमतरता असल्यामुळे अरबी समुद्रावरून ढग कमी प्रमाणात येत असल्यामुळे सध्या पावसाची शक्यता नाही, परंतु 23 तारखेनंतर वातावरणात बदल होऊन काही प्रमाणात विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज आहे। त्यामुळे विदर्भात उष्णतेची लाट कमी होईल असे वाटते। तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये मान्सून हा अंदमान निकोबार हे सगळे बेटे त्याने पादाक्रांत केलेले असून पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत पोचलेला आहे। तसेच अरबी समुद्रातसुद्धा पोचलेला आहे। केरळला त्याने टच केलेला आहे, परंतु केरळच्या मध्य भागात पोचण्यासाठी त्याला 26 मे लागेल असा हवामान खात्याने अंदाज दिलेला असून एकूण परिस्थिती मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल असल्यामुळे तो 26 तारखेच्या 1-2 दिवस मागे पुढे केरळमध्ये पोहोचेल अशी अपेक्षा आहे।